जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरात धार्मिक श्रद्धेचा दुरुपयोग करत एका वृद्ध महिलेची तब्बल 1.5 वर्ष योजनाबद्ध पद्धतीने केलेली 24 लाखाहून अधिक रकमेची फसवणूक समोर आली। गुंगीकारक मिठाई देऊन सोन्याची बांगडी चोरण्यापर्यंत पोहोचलेल्या या टोळीने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं आहे। धार्मिक पूजांचे आमिष, बागेश्वर धामचा प्रसाद, विघ्न दूर करणारा बाबा अशा बनावट दाव्यांवर विश्वास बसवून फिर्यादीला वंश करून घेणाऱ्या 5 जणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात गजाआड केलं आहे। या प्रकरणाने शहरात धार्मिक नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक रॅकेटचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 70 वर्षाच्या महिला फिर्यादीने तक्रारी दिली की 2023 पासून ते 11/11/2025 पर्यंत त्यांची फसवणूक होत होती। पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून 10 लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि त्याचे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले। त्यानंतर तुमच्यावरची जी पीडा आहे, जे काही संकट आहे ते दूर करण्यासाठी पूजापाठ करावा लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं, चांदी आणि पैसे असे घेऊन एकूण 24 लाख रुपयाचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत 5 आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे। त्यांना कायदेशीररित्या अटक केलेली आहे। 21 तारखेपर्यंत त्यांचा PCR आहे। तपासादरम्यान त्यांनी 7 लाखाचं जे काही त्यांनी घेतलेले फसवणूक केलेले जे सोनं आहे ते आम्हाला परत केलेलं आहे। पुढील तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये एक जेंट्स आणि 2 जेंट्स 3 लेडीज राहणार उल्हासनगर। सर पहले भी उनको गुन्हा दाखल है। आजचा तपास चालू आहे, चौकशीत समजेल आम्हाला ते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।